नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारचा 1 वाजला आहे आणि या बुलेटिनची सुरुवात करणार आहोत शिवथाळी विरुद्ध दीनदयाळ थाळीच्या बातमीनं. कारण सत्तेमध्ये आल्यानंतर शिवसेनेनं 26 जानेवारीला महाराष्ट्रात शिवथाळीची सुरुवात केली आणि या शिवथाळीला राज्यात अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळतोय. आता या शिवथाळीला टक्कर देण्यासाठी भारतीय जनता पक्षानं पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचं औचित्य साधून दीनदयाळ थाळीला सुरुवात केली. पंढरपूरमध्ये माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. पंढरपुरातील श्री महिला उद्योगमध्ये हा उपक्रम सध्या राबवला जातोय. आणि हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर यशस्वी झाल्यानंतर राज्याच्या अन्यही भागामध्ये अशा प्रकारचा प्रयोग करावा असा भाजपचा इरादा आहे. ही शिवथाळी आणि दीनदयाळ थाळी कशा पद्धतीची आहे आपण पाहूयात. शिवथाळीची किंमत आहे 10 रुपये, तर दीनदयाळ थाळीची किंमत आहे 30 रुपये. शिवथाळीमध्ये दुपारी 12 ते 2 या वेळेत जेवण मिळणार आहे, तर दीनदयाळ थाळीमध्ये दुपारी 12 ते 1. शिवथाळीमध्ये 2 चपात्या मिळणार आहेत, तर दीनदयाळ थाळीमध्ये 3 चपात्या मिळतील. शिवथाळीमध्ये 1 वाटी भाजी मिळेल, दीनदयाळ थाळीमध्ये सुद्धा 1 वाटी भाजी दिली जाणार आहे. शिवथाळीमध्ये वरण असेल, इथे सुद्धा 1 वाटी वरण असणार आहे. शिवथाळीमध्ये भात असणार आहे, तर दीनदयाळ थाळीमध्ये 1 भाताची मूद आणि 1 वाटी ताकही मिळेल. साधारण 500 जणांना शिवथाळीचा लाभ मिळू शकतो. तिकडे दीनदयाळ थाळीमध्ये लिंबाची फोड, शेंगदाण्याची चटणी, लोणचं, पापड या गोष्टी सुद्धा मिळणार आहे. हा लाभ सुरुवातीला 51 जणांना देण्याचा मनोदय आहे. आणि आपण अधिक माहिती घेऊयात. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, या नवीन थाळीबद्दल काय सांगशील? मी नक्कीच नवीन थाळी दीनदयाळ थाळी जी आता शिवथाळी जशी आहे तशीच दीनदयाळ थाळी येते. नक्कीच लोकांना याचा खरोखर फायदा होतोय. लोक अत्यंत आनंदी आहे, कारण या थाळीच्या माध्यमातून शिवथाळी सरकारच्या माध्यमातून असो की भाजपच्या माध्यमातून दीनदयाळ थाळी गरीब लोकांना खायला मिळणं, आणखीन योग्य त्या किमतीत मिळणं हे सगळ्यात महत्त्वाचं वाटतं. नाशिकमध्ये आता आपण आहोत शिवभोजन थाळीचा, आपण बघतोय की या ठिकाणी अनेक लोक सगळे आहेत, व्यवस्थित जेवत आहे. बाबा आता शिवथाळी तर जेवत आहे, आता दीनदयाळ थाळी सुद्धा सुरू झाली. इथे 2 चपात्या आहेत, तिथे 3 चपात्या आहे. काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे. जेवण व्यवस्थित एकदम पद्धतशीर. 10 रुपयामध्ये काय मिळत नाही, इकडे मस्त जेवण मिळतं. हो बरोबर आहे, इथे मस्त जेवण मिळतं. पण आता शिवथाळी बरोबर दीनदयाळ थाळी सुद्धा आली, मग दीनदयाळ थाळीमध्ये सुद्धा जेवायला मिळायला लागलं. आता काय बोलायचं, आज जेवण आम्हाला भेटलं ना. काय बोलायचं, पद्धतशीर प्रश्न पडतो. बाबा का रे, कसं वाटतंय जेवण? एकदम भारी वाटू राहिलं. एकदम भारी वाटतंय. आता दीनदयाळ थाळीमध्ये सुद्धा जेवायला मिळतं. आता शिवथाळी आणि दीनदयाळ थाळी दोघंही थाळीमध्ये जेवण मिळतंय. मग आवडतंय तुला? भारी जेवण. हा भाऊ, काय सांगशील? भाजी पोळी डाळ वरण एकदम चविष्ट आहे आणि एकदम सुंदर आहे. दोन्ही थाळीत जेवायला आनंदच वाटेल. दोन्ही थाळीत जेवणच मिळणार आहे. दोन्ही सरकारची योजना अतिउत्तम, शेतकऱ्यांसाठी खास महत्वाच्या योजना आहेत. सरकारने शिवथाळी आणली आणि भाजपनं दीनदयाळ थाळी आणली. दोन्ही थाळी जेवण भेटणार, त्याच्यामुळे दोन्ही थाळीत आनंदच आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट होती ही जेवण. घरून येताना शेतकरी मार्केटला येताना जेवण करून येत नाही, सकाळी लवकर येणं, हे असे अनेक कारणं असतात. इथं आला हॉटेलमध्ये जेवताना खूप पैसे जातात. त्याच्यामुळे ही योजनेचं आम्ही शेतकरी लोक सर्व स्वागत करतो आणि या योजनेचा सरकारचे आभार मानतो आणि भाजप सरकारचे आभार मानतो. नक्कीच आपण बघतोय की ही बोलकी प्रतिक्रिया आहे शेतकऱ्यांची, की गरीब लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी अत्यंत योग्य जेवण मिळणं आणि योग्य किमतीत सरकारनं शिवथाळी आणली, भाजपनं दीनदयाळ थाळी आणली. महत्वाचं एकच आहे की त्या थाळीच्या माध्यमातून लोकांना खायला मिळतंय, यामुळे स्वागत करताय. दादा भाऊ, काय सांगशील? आता शिवथाळी जेवतोय, दीनदयाळ थाळी सुद्धा भाजपनं सुरू केली. हो, जेवण चांगलं भेटतं. जेवण एकदम योग्य, शेतकऱ्यांच्या लायक जेवण आहे. आम्हाला एकदम व्यवस्थित जेवण भेटतं. नक्कीच ही बोलकी प्रतिक्रिया. आपण अनेकांशी बोलूया. आपण अजून मिलिंद बरेच जण माझ्याबरोबर आहेत.
शिवथाळी खातोय भाऊ, आता सरकारनं शिवथाळी आणली, भाजपानं दीनदयाळ थाळी आणली, फायदा गरिबांचाच होतोय, काय सांगशील भाऊ? एकदम व्यवस्थित आहे, गरिबाच्या लायकी. पावड्यापेक्षा तर बरं आहे. पाववड्यापेक्षा तर कधीही चांगलं. 10 रुपयात पाववडा मिळतो, पण त्याचबरोबर की जर का 10 रुपयात जेवण मिळायला लागलं, डाळ भात भाजी पोळी, तर हे कधीही चांगलं ना. हीच सगळी आनंदाची. दादा, 10 रुपयात शिवथाळी मिळते, 10 रुपयात आता दीनदयाळ थाळी सुद्धा सुरू झाली भाजपची, काय सांगशील? हे जे जेवण आहे जे अतिशय उत्कृष्ट आणि चांगलं आहे आणि 10 रुपयामध्ये काही बाहेर मिळत नाही, इथं चांगलं जेवण मिळते. बर प्रशांत, मिलिंद, तू आपल्यासोबत राहा. लोकांच्या थोड्या शब्दात आहे पण बोलक्या आहेत. बरोबर आहे, तू आपल्यासोबत राहाच, कारण शेवटी पोटाला जेव्हा भूक लागते तेव्हा पक्षाचा तिथे काही संबंध येत नाही आणि बाकी कशाचाच संबंध येत नाही. तेव्हा फक्त व्यवस्थित जेवायला मिळणं एवढाच विषय असतो. आपल्यासोबत प्रफुल्ल साळुंखे जोडले गेलेत मुंबईवरनं. प्रफुल्ल, कसं पाहायचं या थाळीच्या राजकारणाकडे? नक्कीच मिलिंद, आपण जर पाहिलं निवडणुकीचे जाहीरनामे दोन्ही पक्षांचे जर आपण बारकाईने पाहिले तर शिवसेनेनं जेव्हा शिवशाही थाळी आणायचा विचार केला आणि 10 रुपयात थाळी देण्याचा विषय केला, त्याचवेळी भाजपने आपल्या जाहीरनाम्यामध्ये 5 रुपयात थाळी देण्याचा निर्णय घेतला होता. पण सरकार जे आहे ते शिवसेनेचं या ठिकाणी आलं, भाजप सत्तेबाहेर राहिलं आहे. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर शिवसेनेनं ते आश्वासनांची पूर्तता ही तात्काळ केली आणि 10 रुपये थाळी राज्यभर सुरू केली. कुठेतरी भाजपाला देखील आता ही संपूर्ण लोकप्रियता जर लक्षात घेतली तर भाजपालाही वाटते की आपण कुठेतरी निर्णय घ्यावा, पण कधीही सर्व सोंग करता येतं पण पैशाचं सोंग करता येत नाही. त्यामुळे कुठेतरी का असेल ना 5 रुपये नाही पण निदान 30 रुपये थाळी जी आहे ती भाजपच्या वतीनं दीनदयाळ थाळी म्हणून समोर आणली जाते. सोलापूरला त्याचं उद्घाटन झालं. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी ही थाळी सुरू करण्याचा भाजपाचा कदाचित विचार असेल, पण एकूणच गरिबांपर्यंत लवकरात लवकर पोचता येण्यासाठी एक सर्वात सुकर मार्ग म्हणून कदाचित थाळीकडे दोन्ही पक्ष बघताना याकडे दिसत आहेत. मिलिंद, म्हणजे प्रफुल्ल, मत मिळण्याचा मार्ग पोटातून जातोय तर सध्या या दोनही पक्षांकरता, आणि लोकांचंही बरं आहे की पोट तर भरतंय आणि ते सुद्धा कमी पैशात. नक्कीच सत्तेचा मार्ग पोटातून जातो हे अत्यंत महत्त्वाचं आणि बोलकं आहे, कारण जेवढ्या जास्तीत जास्त सुविधा तुम्ही जनतेला द्याल तेवढं आपुलकीने सरकारकडे पाहण्याचा दृष्टिकोन होतो. आणि जर आपण तामिळनाडूमध्ये आम्मा थाळी असेल, आम्मा वॉटर असेल, यासारख्या लोकप्रिय गोष्टांमुळे आणि लोकप्रिय योजनांमुळे जयललिता ह्या कायम प्रसिद्धीच्या झोतात राहिल्या, तोच प्रयत्न कदाचित भाजप आणि शिवसेना या राज्यात आणू पाहत आहेत का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मिलिंद, बरं. प्रशांत, तुझेही धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. प्रशांत बाग आपल्याला माहिती देत होते. प्रशांत, एक प्रश्न फक्त जाण्यापूर्वी, हे खरं तर माझ्या तोंडातनं आलेले शब्द पण तुझ्याबरोबर असलेल्या भाऊंनीच सांगितले की दोघांनी थाळी द्यावी, आपलं आपलं पोट भरतंय, झकास वाटतंय. नक्कीच झकास वाटतंय, म्हणजे की प्रत्येकाची इच्छा हीच आहे की गरिबाचा विचार सरकारने करताय तर गरिबाचा विचार भाजपही करताय. तुमचं राजकारण सत्तेचं काय असेल ते असू द्या, पण या निमित्तानं गरिबाला जर का 2 घास चांगले मिळणार असेल. आणि एक बोलकी प्रतिक्रिया होती की शेतकऱ्याचा विचार केला जातोय दोघांकडनं, सत्तेत असल्याकडनं आणखी सत्तेत नसल्याकडनं सुद्धा. आणि वडापावपेक्षा अशा प्रकारची थाळी ही कधी. प्रशांत, मी तुला थोडंसं थांबवतो. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत जोडले गेलेत. सुधीर भाऊ, शिवथाळीला दीनदयाळ थाळीचं उत्तर मतांचा मार्ग पोटातून? मला असं वाटतं की असा अर्थ काढू नये. अनेक ठिकाणी विविध सामाजिक संस्था आणि संघटना अशा पद्धतीने भोजनाची व्यवस्था करत असते. अनेक ठिकाणी असते, म्हणजे चंद्रपूरमध्ये सुद्धा माता महाकाली मंदिराच्या भक्तांसाठी ही तिथं असणाऱ्या गुरुद्वाऱ्यामध्ये लंगर आहे. नांदेडमध्ये गेला तरी लंगर आहे. म्हणून शिवथाळीचं उत्तर पंडित दीनदयाळ उपाध्यायांच्या नावाने दिलं जातं असं मला दूरपर्यंत वाटत नाही. खरं तर ही भारताची संस्कृती आहे. ही भुकेलेल्यांना अन्न देण्याच्या दृष्टीने आपण नेहमीच समाज पुढे येतो आणि मदत करतो. मी अनेक हॉस्पिटलमध्ये भाऊचा डब्बा अशा पद्धतीचे उपक्रम बघितले आहे. आणि या नजरेने न पाहता खरं तर हे खरं आहे की अशा पद्धतीने भोजन देण्याची जबाबदारी ही सरकारवर येता कामा नये. सामाजिक संस्थांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे. सरकारचं काम भोजन देणं नव्हे तर आयुष्यभर त्याच्या भोजनाची व्यवस्था होईल असं ज्ञान
असा रोजगार आणि अशी व्यवस्था निर्माण करणं बर हे पण साधारणतः सुधीर भाऊ सरकारचं काम आहे. तुम्ही म्हणताय हे बरोबर आहे, पण असं आहे की शिवसेनेची किंवा सरकारची राज्य सरकारची थाळी आल्यानंतर आता महिन्याभरानं तुमची थाळी येते, म्हणून त्याच्याकडे मतांच्याच मार्गानं किंवा त्याच दृष्टिकोनातनं पाहिलं गेलं तर गैर काय? मला असं वाटतं की मतांचा मार्गाचा तर विषयच उपस्थित होत नाही. आता 2024 पर्यंत कोणतीही निवडणूक काही विधानसभेची नाही आणि म्हणून आपण याच्याकडे बघताना निवडणुकीच्या दृष्टीने बघण्याचं काही कारण नाही. बर सुधीर भाऊ धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. सुधीर भाऊंचं असं म्हणणं आहे की याच्याकडे निवडणुका किंवा मतं मागणं असं म्हणणं त्या दृष्टिकोनातनं बघणं हे बरोबर नाही, पण सरकारची थाळी आल्यानंतर महिन्याभरानं आता ही भाजपची दीनदयाळ थाळी येते, त्यामुळे स्वाभाविकपणे लोकांमध्ये जी चर्चा होणार याच दोन्ही थाळ्यांचा आस्वाद घेताना ती कुठली थाळी चांगली आणि कोणाच्या थाळीला कसं उत्तर द्यायचं ते. नाशिकहून आपल्यासोबत होते आपले प्रतिनिधी प्रशांत बाग आणि मुंबईहून आपल्यासोबत होते आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंके. तुमच्या दोघांचेही मनापासून धन्यवाद. त्यामुळे पाहूयात एक प्रकारे थाळीला थाळीचं उत्तर. आणि याच सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात यांनी एक आढावा घेतला आहे, आपण पाहूयात. नागपूरमध्ये पंडित दीनदयाळ यांच्या नावाने दीनदयाळ थाळी चालू झालेली आहे. अवघ्या 30 रुपयात ती उपलब्ध केलेली आहे. त्या संस्थेचे म्हणजे 50 महिला ज्या आहेत त्यांना एकत्र करून ही थाळी चालू करण्यात आली आहे आणि त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जे आहेत ते आपल्याबरोबर आहेत. संजय वायकर, ते भाजपचे शहराध्यक्ष पण आहेत. काय सांगाल, 30 रुपयामध्ये कशी काय थाळी तुम्ही उपलब्ध करून दिली आणि काय मागं त्याचा उद्देश आहे? पंढरपूर ही महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आहे. इथं कमीत कमी 10,000पासून ते 30,000पर्यंत रोज खूप फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे. रोज पंढरपूरला लोक ये जा करतात. लोकांच्या खिशामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे असतात, परंतु त्यांना वेळेवर अन्न चांगल्या पद्धतीने मिळू शकत नाही, सकस आहार मिळत नाही. पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना खूप दिवसापासून एक आम्हाला अन्नदान सुरू करायची अशी आमची भूमिका होती, परंतु मोफत जर आपण थाळी सुरू केली तर त्याला किंमत राहत नाही. लोक अन्न वाया घालवतात, तापानात टाकतात. पण त्याला थोडीशी काही ते माफक काही ती किंमत असावी अशी भूमिका ठेवून आम्ही काल 11 फेब्रुवारीपासून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रेरणेनं किंवा यांच्या एकात्म मानवतावादाच्या भूमिकेनुसार अनुसरून कालपासून त्यांच्या नावानं दीनदयाळ थाळी सुरू केली. या थाळीमध्ये 3 पोळ्या, भाताची मूद, आमटी, भाजी, कांदा, लिंबू, लोणचं, चटणी आणि आमच्याच महिलांनी इथं सुरू केलेल्या शेंगदाण्याची चटणी आणि हिरव्या मिरच्याचा ठेचा किंवा खरडा असे आम्ही त्यामध्ये 10 पदार्थ देण्याचा आमचा मानस आहे. पंढरपूर शहरातल्या 50 महिला भगिनींनी एकत्रित येऊन गेल्या 11 नोव्हेंबर रोजी म्हणजे 3 महिन्यापूर्वी श्री महिला उद्योग नावाचा उद्योग सुरू केला. या उद्योगाच्या माध्यमातून शेंगदाणा लाडू, शेंगदाणा चटणी, पापड, कडक भाकरी अशा प्रकारे त्यांनी सुरू केले. पण हे करत असताना दिवसभर त्यासाठी त्यांना तेवढं कामाला वेळ कमी राहत होता. त्यामुळे त्यांनी असा विचार केला की आपण उरलेला वेळ त्याने चांगल्या कामासाठी द्यावा. आणि कुठलीही महिला भगिनी ही स्वयंपाकामध्ये 100% माहीर असते, तिला काही स्वयंपाक शिकवावा लागत नाही. त्यामुळे त्यांनीच सुरू केलेला हा उपक्रम आम्ही कालपासून पंढरपूर शहरवासियांच्यासाठी आणि येणाऱ्या लाखो भाविकांच्यासाठी म्हणून हा आम्ही उपक्रम सुरू केलेला आहे. कारण आता उद्देश यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि आनंदाची गोष्ट अशी की बाजारातून माल आणण्यापासून ते सर्वसामान्य भाविकांच्या ताटामध्ये देणाऱ्या अन्नापर्यंतची सगळे कामाची जबाबदारी या महिलांनी अतिशय समर्थपणे सांभाळलेली आहे. ही आमच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. तेव्हा पाहूयात या थाळीला कसा राज्यात प्रतिसाद मिळतोय. आणि आता एक महत्त्वाची मोहीम न्यूज 18 लोकमतची, कारण एसटीची वाट तर खडतरच आहे, पण एसटीमुळे प्रवाशांची सुद्धा पुरे वाट झाली. राज्यभराच्या विविध आगारांमधल्या एसटी बस गाड्यांची दुरवस्था आम्ही दाखवतो आहोत आणि एसटीच्या कर्मचाऱ्यांची सुद्धा काय दुरवस्था आहे, किती कमी पगारावर त्यांना कशा पद्धतीनं काम करायला लागतं हे आपण दाखवतो आहोत. कोल्हापूर विभागात एसटीची परिस्थिती फारशी काही वेगळी नाही. सातारा, सांगली या भागातून कर्नाटक, कोकण, गोवा, विदर्भ, मराठवाडा सगळीकडे एसटीच्या फेऱ्या जातात. पण इथल्या कर्मचाऱ्यांच्या समस्या काय जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी. संपूर्ण राज्यभराने राज्याच्या बाहेर देखील ही सगळी सुविधा ती प्रवाशांना देत असते.
आणि महत्त्वाचं म्हणजे लाल परी म्हणून या एस टीला ओळखलं जातं, कारण महत्त्वाचा दुवा आहे. ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, मग महाराष्ट्राच्या जवळपासची जी राज्य आहेत ती राज्य असतील त्या सगळ्या राज्यांना जोडणारा दुवा म्हणून एस टीला ओळखलं जातं. आणि महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूरमध्ये जे एस टी कामगार संघटना आहे त्या संघटनेचं अधिवेशन देखील होतं. गेल्या वर्षी हेच अधिवेशन झालं होतं कोकणातल्या दापोलीमध्ये, आणि कोल्हापूरमध्ये उद्या हे अधिवेशन होतं. शरद पवार त्याचे उद्घाटक असणार आहेत. पण नेमक्या काय समस्या आहेत ही मी जाणून घेणार आहे. माझ्यासोबत वाहक चालक आहेत वेगवेगळ्या डेपोंमधले. काय पहिली समस्या काय वाटते तुम्हाला एकंदरीत एक कामगार म्हणून? साहेब, आता काय झालंय, लालपरींची फार कमतरता आहे. लालपरी जी ग्रामीण भागात फिरणारी आहे त्या गाड्यांची अवस्था फार वाईट झाली. गेली 4 वर्ष झाली त्यांची खरेदी नाही आहे. त्यामुळे त्या गाड्या. तुम्ही चालक आहे की वाहक? मी वाहक आहे. वाहक आहे. आणि आता परब साहेबांनी निर्णय घेतलाय, चांगला निर्णय, 2000 गाड्यांची खरेदी करणार आहेत असा आता निर्णय आत्ताच काल 2 दिवसातच निर्णय घेतला. चांगला निर्णय घेतला त्यांनी, आणि खरोखर त्यांना जरा ग्रामीण भागाची पण जाण आहे आणि घेतील चांगला निर्णय. तुम्हाला काय वाटतं, काय समस्या आहेत आजही? हेच आपण गाड्यामध्ये सुधारणा झाल्या पाहिजेत. सुधारणा म्हणजे काय झालं पाहिजे नेमकं? स्वच्छता, गाड्या कंडिशनमध्ये पाहिजेत. गाड्या कंडिशनमध्ये पाहिजे. कंडिशनमध्ये नाहीत. किती टक्के गाड्या साधारणतः नाहीत कंडिशनमध्ये? 70% गाड्या कंडिशन. किती म्हटलं? 70% गाड्या कंडिशन नाहीत. कंडिशनमध्ये नाही. तुम्ही चालक आहे? वाहक आहे. वाहक आहे. चालक आहे. चालक आहे म्हणजे गाडी चालवत आहे. काय अडचणी येतात? एसी तर आता शिवशाही सोडली तर गाडीला एसी पण नाही. वायपर तर व्यवस्थित असतं का? वायपर व्यवस्थित नसतो. हेडलाईट व्यवस्थित पडत नाहीत. इंडिकेटर कधी चालू नसतात. बर. टायर आहेत व्यवस्थित. आता बरं, आज ही गाड्या मध्ये मध्ये बंद पडण्याचं प्रमाण आहे? नाही, कमी आहे. कमी आहे. मग कंडिशन मध्ये नाहीत कसं काय म्हणता? म्हणजे बाकीची सुविधा नाहीत हो. स्वच्छता वगैरे नाही ना. बरं. ह्याच्यावर प्रवासी तक्रार करतात का? तक्रार म्हणजे शक्यतो करतात. पण तुझं ते हे होत नाही ना. माझ्यासोबत महिला वाहक, तुम्ही वाहक आहे. काय अडचणी येतात एक महिला म्हणून तुम्हाला? महिला म्हणून रस्त्यात कुठे बंद पडली गाडी तर मग घरी जायला वगैरे प्रॉब्लेम येतो, लवकर होत नाही, असं होतं. मला सांगा, कर्मचाऱ्यांच्यासाठी प्रत्येक डेपोमध्ये एक सोय असते, मग निवासाची असेल, रेस्टरूम असेल, स्वच्छतागृह, रेस्टरूम स्वच्छ आहेत? तसं आहेत स्वच्छ, पण कसं जास्त लक्ष नाही दिलं जात. जास्त लक्ष दिलं जात. बरं. आता सरकार बदललेलं आहे, काय अपेक्षा आहेत तुम्हाला वाटतं? अर्थातच आहेत ना अपेक्षा. अर्थातच आहेत अपेक्षा. बरं. तुम्ही वाहक आहे, चालक आहे? नाही, मी चालवणार रिटायर वाहतूक नियंत्रक आहे. म्हणजे रिटायर्ड झालेला आहे. काय काट टाकली एसटी महामंडळानं, काय वाटतंय तुमच्या काळात? काय परिस्थिती? सरकार बदलले त्यामुळे जरा चांगले दिवस प्रवाशांना एसटीच्या कर्मचाऱ्यांना येतील अशी अपेक्षा काय ठेवायला काय हरकत नाही. कारण पूर्वीच्या सरकारनं काय एवढं लक्ष दिलं नाही असं वाटतंय एसटीच्या कर्मचाऱ्यांना. किती वर्ष काका सर्व्हिस झाली? माझी 37 वर्षे 8 महिने सर्व्हिस झाली. आता मला सांगा, अधिवेशन कोल्हापूरमध्ये होतंय, यापूर्वी दापोलीमध्ये झालं होतं, म्हणजे वेगवेगळ्या भागात. कोल्हापूर शरद पवार येत आहेत, काय अपेक्षा, काय वाटते, काय होईल त्यातून? शरद पवार आल्यानंतर शरद पवार साहेब जर आले तर शरद पवार साहेब काहीतरी निर्णय घेऊन एसटी महामंडळाच्या लोकांना म्हणजे कर्मचाऱ्यांना, आणि म्हणजे कसं आहे, चालक वाहक हा साधारणतः एसटीचा हा मेन कणा आहे. बरं, त्यांना अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही, आणि शरद पवार त्यांची अपेक्षा पूर्ण करतील असं एक मला वाटतंय. अपेक्षा करूयात उद्याच्या अधिवेशनातून एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत, समस्या आहेत त्या सुटतील. अपघातांचं वाढतं प्रमाण आहे, गाड्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या देखील सुटतील. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. त्यामुळे अधिवेशनाच्या निमित्तानं आणि आता खांदेपालट झालंय, त्यामुळे नवीन परिवहन मंत्री मिळालेला आहे राज्याला. आपण या एसटी महामंडळाचा एक्सरे आपला सुरूच राहणार आहे. तुर्तास घेऊयात बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. कायमच वादग्रस्त राहिलेले प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडे यांनी नागपूरमध्ये आपला आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आणि लगेचच त्यांच्या कडक स्वभावाचा अनुभव अनेकांना येऊ लागला. तुकाराम मुंडे यांनी अचानकपणे डम्पिंग यार्डची पाहणी केली. भांडेवाडीतल्या डम्पिंग यार्डला त्यांनी भेट दिली आणि इथे एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक प्लांटच्या उपक्रमाची माहिती घेतली. या उपक्रमाचा बोजवारा उडाल्याचं लक्षात येताच कामगिरी दाखवा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा थेट इशाराच तुकाराम मुंडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिला. नागरिकांना माझं असं आवाहन आहे की पुढच्या जास्तीत जास्त 8 दिवसामध्ये
100% कचरा प्रत्येक घराने, प्रत्येक इस्टॅब्लिशमेंटनी, मग ते कमर्शियल शॉप असेल, कॉम्प्लेक्स असेल, ऑफिस असेल, त्यांनी सेग्रिगेट करून कचरा द्यावा. ते जर केलं नाही तर आम्ही फाईन तर लावणारच आहोत. म्हणजे 300 ते अगदी 1000 रुपयापर्यंत आपल्याला फाईन लावता येतो. आम्ही तो एका वेळेस लावू, 1 वेळेस लावू, 2 वेळेस लावू, इंडिव्हिज्युअली घरावरती लावू. त्यानंतर जर त्यांनी सेग्रिगेशन कचरा दिला नाही तर आम्ही त्यांचा कचरा उचलणार नाही. ही भूमिका नगरपालिका आयुक्त ह्या नात्याने मी घेतलेली आहे. मी ती 100% इम्प्लिमेंट करेल. त्याच्यामुळे नागरिकांना माझं पहिलं आव्हान राहील की आपल्या घरातला कचरा 100% सेग्रिगेट करा, त्याचं विलगीकरण करा. ओला आणि कचरा वेगळा राहील आणि जो ओला कचरा आणि सुका कचरा आहे, सुका कचऱ्यामध्ये प्लास्टिक वेगळ्या पद्धतीने जर केलं तर पर्यायाने ही आपली जी जागा जास्त जाते ती होणार नाही. तिकडे चीनच्या वुहान शहरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला. या ठिकाणी 60 ते 70 भारतीय नागरिक अजूनही अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते. साताऱ्याची अश्विनी पाटील ही देखील वुहानमध्ये अडकून पडली असून तिनं आपल्याला परत घरी येण्यासंदर्भातली इच्छा व्यक्त केली. या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून तिनं आवाहन सुद्धा केलं आहे. तिला सरकार मदत करणार असल्याची आशा आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चीनमध्ये अडकलेल्या साताऱ्याच्या अश्विनी पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी बातचीत केली. यावेळेला पृथ्वीराज चव्हाण यांनी अश्विनी यांच्याशी संवाद साधताना सध्या वुहानमधली जी परिस्थिती आहे त्याची माहिती घेतली आणि लवकरात लवकर तिची सुटका होईल आणि ती मायदेशात परत येईल असा विश्वासही व्यक्त केला. चीनमधल्या नॉनटॉंग युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारी खेडमधली विद्यार्थिनी मंगळवारी रात्री आपल्या घरी परतली. सादिया बशीर मुजावर अशी हे या विद्यार्थिनीचं नाव आहे. ही विद्यार्थिनी शिक्षणासाठी चीनमध्ये गेली होती. या ठिकाणच्या वाढत्या कोरोना व्हायरसमुळे ती मायदेशी परतली. महाराष्ट्रातील 5 आणि गुजरातमधले 7 विद्यार्थी तिच्यासोबत मायदेशी परतले आहेत. चीनमधल्या नानटॉंग युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारी खेडमधली सादिया बशीर जमावर हिनं काय कहाणी सांगितली, काय तिनं अनुभवलं हे तिच्याच तोंडून ऐकूयात. आम्हाला एम्बॅसीमधून फोन आलेला. त्यांनी पण आम्हाला म्हणजे फोनवरती सांगितलं की तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला सांगा. मी राहते नॅनटॉंगमध्ये, जे वुहानपासून 733 किलोमीटर लांब आहे. आमच्या इथे पण 22 केस कन्फर्म झालेली. आमच्या इथे पण सिटी आमची थोडी बंद होती, लोक घाबरलेली होती, मास्क अवेलेबल नव्हतं. आमच्या युनिव्हर्सिटीनी गेट्स बंद केलेले की बाहेरचे कोणी आतमध्ये यायला नको म्हणून, की इन्फेक्शनचा त्रास असेल म्हणून. एकतर आम्हाला तिथे इंडियन मेस आहे असं जेवणासाठी, पण ती बंद झालेली हे करोना व्हायरसच्यामुळे. आणि त्यानंतर मग आम्ही स्वतःहून खाली कुक करायचो किचनमध्ये, पण व्हेजिटेबल्स आणि जे पण साहित्य लागतं कुकिंगसाठी ते आम्हाला भेटत नव्हतं, कारण की शॉप्स बंद असल्यामुळे ते आम्हाला अवेलेबल नव्हतं. युनिव्हर्सिटीला समजलं की आमच्याकडे जेवणाचं साहित्य नाही आहे, तेव्हा युनिव्हर्सिटीनं आम्हाला प्रत्येकांना हेल्प केलं. व्हेजिटेबल्स आणून दिले, जे पण आम्हाला पाहिजे होतं ते आणून दिलं. तसं म्हणायला गेलं तर 730 किलोमीटर काही कमी नाही आहे. आणि आमच्या इथे पण स्वतः 22 केसं होती. मग आम्हाला म्हणजे ती भीतीच होती की आम्हाला झालं तर आम्ही काय करणार. मग नंतरला आम्ही सगळं एकामेकाला असं दिलासा द्यायचं की नाही काय होणार. आणि मग युनिव्हर्सिटी पण आम्हाला टीचर पण खूप असे म्हणजे हेल्प करायचे, रोज भेटायला यायचे की घाबरू नका असं बोलायला. आम्ही चायनामधून शेंगा एअरपोर्टवरती बसलेलो. तिथून आतमध्ये जायसाठी आमचे टेम्परेचर चेक केलेले आणि ज्या मी टोल पास केले नॅनटॉंगपासून शेंघाई यायला, तिथे पण आमचं टेम्परेचर टेस्ट होत होते. त्यानंतर आम्ही शेंघाईमध्ये बसलो, तिथे टेम्परेचर टेस्ट झालं. मग आम्ही आतमध्ये आलो. मग तिथून आम्ही फ्लाईट धरली बँकॉकसाठी. बँकॉकमध्ये आम्ही पोचलो तेव्हा टर्मिनल्सवरती आमचे चेक झाले. त्यानंतर बँकॉकवरून आमचं फ्लाईट होती अहमदाबादला. आम्ही अहमदाबादला आलो तेव्हा पण आम्हाला एक फॉर्म भरायचं होतं इंडियन गव्हर्नमेंटला. त्यामध्ये आमचे डिटेल्स होते, नाव, नंबर, पत्ता आणि तुम्हाला कुठले सिम्पटम्स आहेत की नाही. आणि तिथे पण आम्ही डॉक्टरबरोबर आमचा एक चेकअप झाला आणि त्यानंतर आमचे टेम्परेचर टेस्ट झाले. मग इमिग्रेशन झालं आणि आम्हाला सोडलं गेलं. आणि यासोबतच साताऱ्याच्या आणि अन्य काही जे जण आता अडकलेले आहेत चीनमध्ये ते सुखरूप परत येतील अशी अपेक्षा आहे. वळूयात अन्य काही बातम्यांकडे. दिल्लीच्या निवडणुकांनंतर आम आदमी पक्षानं आता आणखीन एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात आगामी काळात येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम आदमी पक्ष लढवणार आहे. राज्यातील जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आपण उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला.
सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यावर दिल्लीच्या आप सरकारनं भर दिला होता. दिल्लीप्रमाणेच याही ठिकाणच्या महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये सर्वसामान्य लोकांना सोयीसुविधा पुरवण्याच्या दृष्टीने आप विषय हाती घेणार आहे. या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. आपचे प्रवक्ते रुबेन मस्करेनाज आहेत आपल्यासोबत. रुबेन, कोणत्या निवडणुका लढवण्याचं प्लॅनिंग केलंय? बघा, दिल्लीत आम्हाला अभूतपूर्व यश तर मिळालंच आहे, पण महत्वाचा मुद्दा म्हणजे पहिल्यांदा एका राज्य सरकाराने निवडणूक हा शिक्षा आणि स्वास्थ्य या मुद्द्यांवर लढून जिंकला. म्हणजे निवडणूक स्वास्थ्य आणि शिक्षा या मुद्द्यावर लढून एक सरकार जिंकू शकते हे आम आदमी पार्टीच्या सरकारांनी दाखवलं. आणि त्याच आधारावर आता येणाऱ्या महिन्यात नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहेतच. आणि त्यानंतर प्रत्येक जे लोकल बॉडी पोल्स असतात ते जिल्हा परिषदचा असो किंवा म्युन्सिपालिटीचा असो, महापालिकेचा असो, ते सगळं आम्ही लढूच. पण महत्वाचं म्हणजे रुबेन, औरंगाबाद आणि नवी मुंबईच्या निवडणुका आहेत पुढच्या काही दिवसात, त्या लढवणार आहे तुम्ही? काय औरंगाबाद आणि नवी मुंबईच्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, या लढवणार आहात तुम्ही? हो, दोघेही निवडणूक आम्ही लढवणार आहोत. ठीक आहे रुबेन, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बातचीत केल्याबद्दल. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी लॉग ऑन करा news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला. तसंच ट्विटर, इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही आम्हाला फॉलो करा. आमचा हँडल आहे @news18lokmat. आपण पाहताय दुपारी 1च्या बातम्या. बातमी आहे डोंबिवलीतून. इथे मानपाडा पेट्रोल पंपाच्या जवळ असलेल्या चाळीमध्ये 2 महिलांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय. पाळीव कुत्र्याच्या ओरडण्याचा त्रास झाल्यानं शेजारी महिलेनं नागम्मा शेट्टी या महिलेला जबर मारहाण केली. यात नागम्मा यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली. या प्रकरणी उशिरा जाग्या झालेल्या पोलिसांनी तब्बल 24 तासानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. बातमी विरारमधून आहे. विरारमधल्या अर्नाळा सागरी पोलिसांनी 23 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलंय. दहशतवाद विरोधी पथक आणि अनैतिक मानवी वाहतूक विरोधी शाखेनं मनसेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीनं ही कारवाई केली. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे यातील काही जणांना उत्तम मराठी सुद्धा बोलता येतं. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. हे सगळे बांगलादेशी भंगारचा व्यवसाय करायचे, तसंच मोलमजुरी करायचे असं पोलीस तपासात उघड झालंय. मंगळवारी रात्री 11 वाजल्यापासून ही कारवाई करण्यात आली. पहाटे 4 वाजता अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अर्नाळा परिसरात काही बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत असल्याची खबर मिळाल्यावरून आम्ही ATC पालघर आणि ASTC पालघर असं जॉईंट ऑपरेशन अरेंज केलं. आणि त्यानुसार आम्ही अर्नाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत साधारण 10 पुरुष बांगला नॅशनल्स आणि 12 पुरुष बांगलादेशी आणि 10 महिला बांगलादेशी आणि 1 अल्पवयीन असे तपासात निष्पन्न झालेले आहे. एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. त्याच्यात एकूण मला वाटतं त्यांच्या आम्हाला जी माहिती भेटली त्याच्यात 24 बांगलादेशींना त्यांनी अरेस्ट केलेलं आहे व त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. ते नक्की ती कारवाई झाली की नाही झाली ते बघायला आम्ही इकडे आलो तेव्हा आम्हाला कळालं की त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी हाती येते. पोलीस लाईनमधलं अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण काढल्यानं एका पोलीस निरीक्षकाचं घर पेटवून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामध्ये घराचा काही भाग पेटलाय, जळून गेलाय, तर पोलीस निरीक्षकाची 4 चाकी गाडी सुद्धा यात जळून खाक झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या भुदरगड तालुक्यातला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे. गारगोटीमधून पळून गेलेल्या सुभाष देसाई या आरोपीला महागावमधून आता अटक करण्यात आली. येऊन येऊन येणार कोण, झाडाशिवाय आहेच कोण. लिंबाच्या नावाचं चांग भलं, वडाच्या नावानं चांग भलं अशा घोषणांनी बीड शहर आज दणाणून निघालं. अभिनेते सयाजी शिंदे यांची संकल्पना आणि वनविभागाच्या सहकार्यानं होत असलेल्या जगातील पहिल्या वृक्ष संमेलनाची सुरुवात भव्य वृक्षदिंडीनं झाली.
या दिंडीमध्ये राज्यभरातील पर्यावरणप्रेमी 5,000 विद्यार्थी, शहरातील वृक्षप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सह्याद्री देवराई नावानं सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्ष लागवड आणि संवर्धनाची मोहीम हाती घेतली. बीड शहराजवळच्या पालवण इथे उजाड डोंगरावर वनराईनं नटलेला सह्याद्री देवराई प्रकल्प हा सयाजी शिंदे, अरविंद जगताप, कृषीभूषण शिवराम घोडके आणि वनविभागाच्या परिश्रमातून उभा राहिला. या ठिकाणी उद्यापासून जगातलं पहिलं वृक्ष संमेलन होत आहे. वाघाचं दर्शन घ्यायचं असेल तर ताडोबा अभयारण्य हे समीकरणच. व्याघ्र दर्शनासाठी ताडोबात कायमच पर्यटकांची गर्दी असते आणि हे वाघोबापुरतं सुद्धा पर्यटकांना सहसा निराश करत नाही. ताडोबामधल्या मटकासूर नावाचा वाघ, त्याचं अचानक पर्यटकांना दर्शन घडलं. हा वाघ प्रसिद्ध आहे. पर्यटकांच्या जिप्सी समोर हा मटकासूर अचानक दाखल झाला. कितीतरी वेळ हा जिप्सी समोर उभा होता. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.